तर हाय, हॅलो आणि नमस्कार मैत्रिणींनो. आज आहे महिला दिन, आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि खरं तर खूप दिवसानंतर ब्लॉग करते आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज म्हटलं आज ब्लॉग करूयात. खूप काही बोलायचंय, खूप काही सांगायचंय. तर या निमित्ताने आज नवीन ब्लॉग करते. तर सर्वात आधी माझ्या सर्व मैत्रिणींना, माझ्या सर्व व्ह्यूअर्सना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक, हार्दिक, हार्दिक शुभेच्छा. खरं तर नारी सन्मानाचा हा एक दिवस आहे. तर प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात असू दे किंवा पुरुषाच्या आयुष्यात असू दे, स्त्रीचं एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. तिचं कायमच तिचं झटत राहणं एखाद्या पुरुषासाठी, महिलेसाठी, तिच्या पिलांसाठी तर तिचं योगदान हे अमूल्य असतं. शिवरायांच्या काळापासून आपण म्हणू शकतो की जिजाऊंचं किती योगदान आहे आपल्यासाठी. आज जिजाऊ नसत्या तर शिवराय नसते, शिवराय नसते तर आज आपलं अस्तित्व काय असतं. तर इतकं काहीतरी महिलेचं योगदान असू शकतं कल्पनेच्या पलीकडचं. तर माझ्याही आयुष्यात अशा अनेक स्त्रिया आहेत. खूप सुंदर आहे. खूप सुंदर म्हणजे सामाजिक समाजाच्या व्याख्येतल्या सुंदरता बोलत नाहीये मी. खूप छान विचार देणाऱ्या, खूप एनर्जी देणाऱ्या म्हणजे अशा अनेक स्त्रिया प्रत्येकाच्याच आयुष्यात असते, ज्याची पहिली सुरुवात आपल्या आईपासून होते. तसंच माझ्याही आयुष्यात खूप म्हणजे मला असं म्हटलं जातं, की एखादी स्त्री आणि दुसऱ्या स्त्रीचं वैरी नसते किंवा दुश्मन असते असं म्हटलं जातं. पण माझ्या बाबतीत असं कधीच घडलेलं नाही. माझ्या आयुष्यात खूप चांगल्या-चांगल्या ज्यांनी माझ्या आयुष्याला खूप मोठी वळणं दिली, खूप मोठा एक कलाटणी देणाऱ्या अशा गोष्टी घडल्या, अशा स्त्रिया माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी खरं तर हा ब्लॉग होता आणि त्याच्यासोबतच मी काहीतरी माझ्या जे मनातलं आहे ते सुद्धा या ब्लॉगच्या निमित्ताने ऐकवणार आहे तुमच्यासाठी. तर हा जो ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे द आर्ट ऑफ लाईफ. आणि मी खरं तर आपण कुठल्या ना कुठल्या निमित्ताने कुणाचे तरी आपण देणं लागतो, तर त्यांचे आभार मानणं राहून जातं. तर अशा अनेक स्त्रिया माझ्या आयुष्यात आहेत. त्यांचं जाहीररित्या आज आभार मानावे असं मला वाटतं आज. माझी आई आहे, त्याच्यानंतर माझी लहान बहीण आहे. तिच्यामुळे माझ्या आयुष्याला वेगळी कलाटणी मिळाली. आज मी जी काही आहे, कदाचित तिच्यामुळे आहे. कदाचित नाही, तिच्याचमुळे आहे. माझ्या नंतर म्हणजे जिथे आपण काम करतो, जिथे आपलं आपण रोज ऑफिसला जातो, तिथली जी माझ्या कलीग्स आहेत, त्यांचं नाव मी प्रत्यक्ष खरं तर मला नाव घेऊन आभार मानायचे. त्यांचं नाव आहे, माझी टीम लीडर आहे विजेता पै, लीना वाडिले. या सगळ्या महिला आहेत ना, हे फक्त कलीग नाहीये. त्यांनी खूप अ, माझ्यासाठी त्यांचं खूप वेगळं महत्व आहे. कारण त्यांनी खूप नवीन क्षेत्र असू दे, नवीन ऑफिस असू दे, त्याच्यामध्ये त्यांनी खूप सपोर्ट केला. त्याच्यामुळे खूप छान चांगल्या एन्व्हायर्नमेंटमध्ये आपल्याला काम करता येतं. ज्याच्या भरवशावर आपण आपलं घर चालवत असतो, तिथलं एका क्लायमेट, तिथलं एन्व्हायर्नमेंट हे सगळं सुंदर आणि छान एनर्जेटिक ठेवण्यामध्ये त्यांचा खूप सहभाग आहे. नंतर माझी मुलगी जेव्हा ग्रो होत होती, तेव्हा माझा सपोर्ट करणाऱ्या स्त्रिया शेजारी त्यांचं नाव आहे दर्शना गवळी नाव आहे त्यांचं. तर त्या ताईंचा सपोर्ट मला म्हणजे त्यांच्या सपोर्टमुळे मला माझा इंटरव्ह्यू देता आला आणि मला चांगला जॉब लागला. तर त्यांचे उपकार, त्यांचे आभार त्याच्या या निमित्ताने मी जाहीररित्या मानते. माझ्या शेजारी आहेत बऱ्याचशा मैत्रिणी, खूप जिवलग मैत्रिणी. मला वाटत नाही, की माझ्या आयुष्यातली कुठलीही स्त्री अ, असं माझ्या कुठल्या ह्याच्या आड आलेली आहे किंवा प्रगतीच्या आड आली असं कुठलंही नाही. माझ्या आयुष्यात खूप चांगल्या सुंदर मैत्रिणी आहेत. तर या सगळ्यांचे जाहीररित्या आधी आभार मानते आणि त्यानिमित्ताने आधी एक महिला दिनानिमित्त ज्या काही माझ्या कविता आहेत. एकच कविता आहे ती ती आधी ऐकवते मी आणि एक व्यासपीठ म्हणून या YouTubeचा वापर मी करून आजचा ब्लॉग फक्त एक 2-3 कविता माझ्या तुम्हाला मी ऐकवते. त्यामुळे हा जो ब्लॉग आहे हा शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी तुम्हाला आधी एक दाखवते. ही जी माझी डायरी आहे, ही जी आहे कवितांची डायरी. जेव्हा आपल्याला व्यक्त व्हायचं असतं, प्रत्येकाचं व्यक्त होण्याचं एक वेगवेगळं माध्यम असतं. तसं माझं पेंटिंग आहे. मला कविता लिहायला आवडतात, ब्लॉग्स बनवायला आवडतात. फिरायला जास्त नाही आवडत, थोडं-थोडं आवडतं जवळपासच. तर ही आहे माझी कवितांची वही आणि जेव्हा तुम्ही एक आई असता, जेव्हा घरात अशी छोटी-छोटी पिल्लं असतात, तर तुमच्या कवितांच्या वहींची काय अवस्था असते. आता ही माझी कवितांची वही आहे, पण याच्यावर सगळीकडे चित्र काढलेली आहेत आणि तिला बऱ्यापैकी समजू शकतं, की ही लहान कोणाची वही आहे ही. तर आमच्या माहिकाने छानपैकी याला मस्त रंगवलेलं आहे. तर मी तुमच्यासोबत आधी शेअर करते, की लहान मुलं असल्यावर घरात काय आपली अवस्था असते. तर आणि या कविताला माझे मार्क सुद्धा माझ्या माहिकानेच दिलेले आहेत. तर असं आहे. तर मी महिला दिनानिमित्त आधी माझी पहिली कविता मी अ, वाचून दाखवते आणि नंतर पुढच्या 1-2 कविता आहेत फक्त. तर ती या निमित्ताने फक्त मी त्या ऐकवेल. तर पहिली कविता आहे जागतिक महिला दिनानिमित्त, जी आता नाही लिहिली आहे, एक मागच्या वर्षी लिहिली होती. तर आज ब्लॉगच्या निमित्ताने ते ऐकवते, की "हाँ, मैं नारी हूँ, नारी का सम्मान करना जानती हूँ. हाँ, मैं
राष्ट्र निर्माण करना चाहती हूँ. म्हणजे सांगायचं असं तात्पर्य या कवितेत की एक महिलेचं योगदान हे कुठल्या लेवल पर्यंत असू शकतं, तिच्या इच्छा, तिचं सगळं कर्तृत्व आणि या महिला दिनाच्या निमित्ताने या कवितेमध्ये आहे. हाँ मैं नारी हूँ, नारी का सम्मान करना जानती हूँ. हाँ मैं राष्ट्र निर्माण करना चाहती हूँ. एक स्त्री एक राष्ट्र बनवू शकते, एक राष्ट्र घडवू शकते. तिच्या उदरातून, तिच्या पोटातून जी व्यक्तीला ती जन्म देते आणि त्याच पद्धतीने हे एक राष्ट्र सुद्धा ती घडवू शकते. तर हे सांगणारी ही कविता आहे. पति पति मेरा सरहदों पे देश की रक्षा करता है. परिवार उसका संभलना मैं जानती हूँ. हाँ मैं राष्ट्र निर्माण करना चाहती हूँ. बीमारी चाहे छोटी हो या बड़ी, मरीज की दवा मैं बनना चाहती हूँ. हाँ मैं राष्ट्र निर्माण करना चाहती हूँ. आरोग्य क्षेत्रातल्या महिलांसाठी ही एक ओळ होती. अन्याय से घिरे लोगों की मैं आवाज बनना चाहती हूँ. अपनी कलम से उनको इंसाफ दिलाना चाहती हूँ. हाँ मैं राष्ट्र निर्माण करना चाहती हूँ. अपनी कोख से भारत का भविष्य तय कर सकती हूँ. म्हणजे ती जे काही जन्म देणार, त्या मुलाला जे काही वाढवणार, तिच्यावर जे संस्कार करणार, त्यातूनच एक आपल्या भारताची एक पिढी घडत असते. तर हे स्त्री घडवू शकते. तसंच राष्ट्र निर्माण ती कसं करत असते, तर हे सांगते की अपनी कोख से मैं भारत का भविष्य तय कर सकती हूँ. जो आगे राम या रहीम, सीता या सावित्री बन सकती हूँ. हाँ मैं राष्ट्र निर्माण करना चाहती हूँ. मैं नारी हूँ, नारी की तरह रहने दो. तिच्या अपेक्षा फार कमी आहेत की मी एक स्त्री आहे, मला स्त्री सारखंच असू देत, मला फार काही वेगळी वागणूक नकोय. मैं नारी हूँ, नारी की तरह रहने दो. घर की लक्ष्मी बना के ना सही, मनुष्य की तरह जीने दो. म्हणजे काही जण तिला लक्ष्मी, दुर्गा, सरस्वती या सगळ्यांची उपमा देत असतात आणि एकीकडे स्त्री भ्रूण हत्या करत असतात, त्यांच्यावर अन्याय करत असतात, बलात्कार करत असतात. तर तिला तिचं तेवढंच म्हणणं आहे की मला फक्त नारी आहे, नारीसारखंच राहू देत, मला नको तुमची लक्ष्मीची उपमा, दुर्गा, मला काही नाही बनायचं. मैं नारी हूँ, नारी की तरह रहने दो. घर की लक्ष्मी बना के ना सही, मनुष्य की तरह जीने दो. क्योंकि यह राष्ट्र का आदि भी मैं हूँ, अंत भी मैं हूँ. हे जे राष्ट्र घडवते त्याची सुरुवातही माझ्यापासून होते आणि अंतही माझ्यापासूनच होणार आहे. तर यह राष्ट्र का आदि भी मैं हूँ और अंत भी मैं हूँ. राष्ट्र को बलशाली बनाना मैं चाहती हूँ. हा मैं राष्ट्र निर्माण करना चाहती हूँ. एक राष्ट्र निर्माण मध्ये तिची योगदान तिचं जे आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये स्त्रिया काम करत असतात, त्यातूनच ती एक राष्ट्र निर्माण अप्रत्यक्षरित्या करत असते. तर महिला दिनानिमित्तची ही एक कविता होती. पुढच्याही एक दोन कविता आहेत, तर त्याही जवळपास स्त्रियांच्याच आयुष्यातल्या आहेत आणि प्रत्येक स्त्रीने ती अनुभवलेला असतो तो क्षण. तो मीही अनुभवला. मीच काय, मी वेगळी नाहीये, प्रत्येकानेच अनुभवलेला असतो. तो मी यातून या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केला आणि ते कुठल्या तरी प्रत्येक स्त्रीच्या हृदयाजवळची ती गोष्ट असते. त्या स्त्री कवितेचं नाव आहे दागिने नसलेल्या स्त्रीची गोष्ट. दागिने त्याची एक्सप्लेनेशन मी आधी पुढे देते, आधी मी पहिली ओळ वाचते. सोन्याला म्हणे आज झळाळी आलीये. म्हणजे सोन्याचे आज दर जे वाढले आहेत, सोन्याला म्हणे आज झळाळी आलीये. परिस्थिती नसताना बापाने लेकीची ओंजळ मात्र सोन्याने भरलीये. म्हणजे असे अनेक भाग आहेत की तिथे लग्न सोन्याचा कितीही भाव असू दे, पण बापाला मुलीची ओंजळ जी आहे, म्हणजे मुलीला लग्नामध्ये सोनं हे द्यावंच लागतं. त्याचे रेट कितीही असू दे, तेव्हा ती एक परंपरा, या परंपरेचं जे आपण बळी असतो, तर सोन्याचे भाव कितीही असू दे, ते बापाला त्याची मुलीच्या पदरामध्ये ते सोनं द्यावं लागतं. तर त्यामुळे सोन्याला म्हणे आज झळाळी आलीये. परिस्थिती नसताना मात्र बापांनी लेकीची ओंजळ सोन्याने भरलीये. सोन्याला म्हणे आज झळाळी आलीये. कर्ज काढून बापाने लेकीची पाठवणी केलीये. म्हणजे लग्न करायचं असेल तर सोनं ही द्यावं लागतं आणि त्यासाठी त्याला कर्ज का काढणं होईना त्या बापाला, तर त्याची कर्ज काढून बापाने लेकीची पाठवणी केलीये. सोन्याला म्हणे आज झळाळी आलीये. अहो सोनं कसलं ते, लेकीसाठी बापाने अडीअडचणीच्या शिदोरीची सोय केलीये. म्हणजे जेव्हा लेक तिची पाठवणी करत असतो बाप, तेव्हा तिच्यासाठी सोनं जरी हे एक दागिना किंवा एक वस्तू असते, एक किमती वस्तू सामान जर तिच्यासोबत देत असते, पण ती तिथे सुरक्षित राहावी, तिच्याकडे तिच्या पदरचे दोन काहीतरी एक आधार असावं तिला, फायनान्शियल, ज्याला आपण आर्थिक काहीतरी असावं तिच्याकडे, म्हणून बापाने तिची ती एक शिदोरी तिच्या सोबत दिली, असं या ठिकाणी म्हटलंय. सोन्याला म्हणे आज झळाळी आलीये. अहो सोनं कसलं ते, लेकीसाठी बापाने अडीअडचणीची शिदोरीची सोय केलीये.
सोन्याला म्हणे आज झळाळी आलीये, मग काय व्हायचं तेच झालं. म्हणजे जेव्हा कुठलीही असू दे, स्त्री असू दे, जेव्हा ती बापाकडून जे सोनं आणते, जेव्हा ती लग्न करून येते, तेव्हा त्या सोन्याला कुठेतरी परत इन्व्हेस्ट करायची, कुठल्या ना आडी अडचणीला वापरण्याची जेव्हा वेळ येते, तेव्हा काय होतं, सोन्याला म्हणे आज झळाळी आलीये, मग काय व्हायचं तेच झालं. गिधाडांची टोळी आली, भरली ओंजळ रीती केली, लंकेची पार्वती केली, शहरात त्याचं घर झालं, दारापुढे गाडी आली, स्वप्नातलं सत्यात आलं, कुटुंब सगळं सुखी झालं. बापाची सोन्याची शिदोरीनं लेकीचं घर उजळलं. गिधाडांची गिधाडांची टोळी मात्र म्हणे आज सोनं लय महाग झालं. कुटुंब सगळं सुखी झालं. शेवटची ओळ परत वाचते मी. कुटुंब सगळं सुखी झालं आणि बापाच्या सोन्याच्या शिदोरीनं लेकीचं घर जळलं आणि आज गिधाडाची टोळी म्हणे सोनं लय महाग झाले. म्हणजे जेव्हा ती परत घेण्याची वेळ येते, जेव्हा ते सोनं लंकेची जी पार्वती झालेली असते आणि त्या लंकेच्या पार्वतीला जेव्हा परत सोने घेण्याची वेळ येते, तेव्हा गिधाडांची टोळी म्हणते की सोनं आज लय महाग झालंय. जेव्हा आपण बापाने कर्ज काढून त्या मुली लेकीची पाठवणी केलेली असते, तेव्हा ही कर्ज काढूनच पाठवणी केलेली असते. तर हे प्रत्येक स्त्रीने अनुभवलेलं असतं. त्यात कोणाचंही वेगळं स्थान नाही. प्रत्येक स्त्रीला या गोष्टीची मी जी कविता आधी वाचते आणि मग त्याच्यानंतर एक्सप्लेनेशन त्याची जी स्पष्ट कविता तुमच्या बरोबर छानपैकी डिस्कस करते, ती नंतर करते. आधी कविता वाचून दाखवते. ती कवितेची माझी जी वही दाखवते, परत एकदा दाखवते. वही लिहिली आहे आणि त्याच्यावर पूर्ण माहिकाने लाल रंगाने मला त्याची हे पावती दिली आहे. तर असं काही नाही, असं या कवितेचे नाव आहे. सगळ्याच झाडांनी फळ द्यावीत असं काही नाही. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काही नाही. काहींनी रंगीबिरंगी फुलांची उधळण करावी आणि त्यात आपण न्हाऊन निघावं. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काही नाही. काहींनी रंगबिरंगी फुलांची उधळण करावी आणि आपण त्यात न्हाऊन निघावं. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काही नाही. काहींनी त्यांच्या सौंदर्याचा वर्षाव करावा आणि आपण त्यात ओलेचिंब व्हावं. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काही नाही. काहींनी त्यांच्या डेरेदार पालवीचं छत्र आपल्यावर धरावं आणि आपण त्यात शारदीय चांदण्याची शीतलता अनुभवावी. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काही नाही. काहींनी आपला आधार बनावं आणि आपण त्याचा आधारस्तंभ बनावं. सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत असं काही नाही. काहींनी आपला मित्र बनावं आणि आपण त्यांच्याशी गुजगोष्टी कराव्यात. आणि तुम्हाला खरं सांगू, ही कविता फुलांबद्दल नव्हती. ही आपल्या छानशा गोंडस निरागस आपल्या मुलांबद्दल होती. कारण पालक आहे, प्रत्येक मुलाकडून अपेक्षा असतात त्यांच्या, की माझ्या मुलाला हे आलं पाहिजे, ते आलं पाहिजे. हे सुद्धा याचे कंपॅरिझन होते, तुलना होते. त्याला हे येतंय, मग मला हे काय येत नाही. तर पालकांसाठी खरं तर ही कविता होती, की गरज नाहीये की आपल्या ह्या मुलं त्याच्या मित्राला हे येतंय, तर आपल्याही मुलाला ते आलं पाहिजे. माझ्या मुलाने हे टार्गेट घातलं पाहिजे, हे अचीव्ह केलं पाहिजे. तुमच्या मुलाला कदाचित काहीतरी वेगळं येत असेल इतरांपेक्षा, त्याचं कलागुण आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्याच्यामध्ये त्याला गती दिली पाहिजे आणि त्यात त्याला आनंद घेऊ देत, त्याला आयुष्य जगू देत, भरभरून जगू देत आयुष्य. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही खास कविता होती, की सगळ्याच झाडांनी फळं द्यावीत अशी काही गरज नाहीये. तुमच्या मुलामधलं जे काही आहे, खास कलागुण आहे, तर ते ओळखा आणि त्यामध्ये त्याला सपोर्ट करा, जेणेकरून तो खूप मोठी भरारी घेऊ शकेल त्याच्या क्षेत्रामध्ये. तर ही एक कविता होती. अजून एक कविता होती जी थोडस धार्मिक आहे. मी धार्मिक नाहीये, पण कविता धार्मिक लिहिली आहे. म्हणजे काही लोक जे असतात, काही भक्त म्हणावी काय माहिती नाही, जे देवाला मानणार, देवाचं अस्तित्व मानणारे असतात किंवा त्याला झोकून देणारे असतात, त्याची निस्सिम भक्तांचे ते भक्त म्हणावं की नाही, तो पण मला एक थोडासा प्रश्न मिळतो. तोच ह्या कवितेतून आलाय, की आता म्हणजे आज गणपतीचं असलं की लगेच त्याच्यानंतर विठ्ठलाचं असलं, म्हणजे जर मला मी ज्या आर्ततेने माझ्या आईला हाक मारू शकते, तेवढ्याच अर्थतेने दुसऱ्या कोणाला नाही हाक मारू शकत मी. जेवढ्या एकनिष्ठतेने माझ्या आईसोबत, आपण आपल्या आईसोबत आपल्या आईवर जेवढं प्रेम करतो, तेवढं दुसऱ्याच्या आईवर प्रेम नाही करू शकत कोणी. तसंच आहे, जेव्हा माझं विठ्ठलावर प्रेम आहे, तर माझं तितकं प्रेम किंवा तितकी निष्ठा, तितकं भक्ती ही कोणावर असू शकत नाही दुसऱ्यावर. कारण
प्रेम या गोष्टी एकाच व्यक्तीवर होऊ शकतात तेवढं. तसंच हे देवाच्याही बाबतीत होतं की काही लोक आज मी देवाकडे काहीतरी मागितलं तर ते सेम पुन्हा दुसरा देवा गणपतीचं काही आलं तर पुन्हा त्याच्याकडेही तेच मागणार. ते अशा कल्पनेतली ती कविता आहे. तर विठ्ठल आणि रुक्मिणीचा हा संवाद आहे की आज विठ्ठल म्हणाला रुक्मिणीला, भक्त माझा रागावला वाटतं. म्हणजे तो म्हणतोय की भक्त माझा रागावला वाटतं, पण एकाच आठवड्यात याने कसा बदलला पक्ष. म्हणजे थोडी आपली कंटेम्पररी म्हणजे आज सकाळी एक पक्षात असतो एक नेता, दुसऱ्या संध्याकाळी दुसऱ्या पक्षात असतो. तसंच झालंय की एक त्याच्याकडे एक भक्त येऊन गेला विठ्ठलाकडे आणि त्याच्यानंतर तो रुसला भक्त त्याची वागणूक बघून. तर काय की आज विठ्ठल म्हणाला रुक्मिणीला, भक्त माझा रागावला वाटतं, एकाच आठवड्यात याने कसा बदलला पक्ष. गेल्या आठवड्यात म्हणाला, विठ्ठला मी तुझी निस्सीम भक्ती करतो, विठ्ठला मीच तुझी निस्सीम भक्ती करतो, आणि आज आज मात्र हा महादेवाला बेलपान वाहतो. म्हणजे विठ्ठल म्हणतोय की मागच्या आठवड्यात हा माझ्याकडे मला म्हणाला की मी तुझा निस्सीम भक्त आहे, माझं तुझ्या प्रचंड प्रेम आहे, आणि आज तर हा महादेवाचं काय असतं महाशिवरात्र त्याच्यासाठी आज मंदिराच्या बाहेर बेलपान वाहून हे करतोय. पण विठ्ठल पुढे सुद्धा सांगतोय फक्त विठ्ठल हा निरपेक्ष आहे. तर तो विठ्ठलाला म्हणतोय की हा माझं आता आज हा मात्र बेलपान वाहतोय महादेवाला. महादेवाला गेलास म्हणून मला वाईट नाही वाटलं, महादेवाला गेलास नवल नाही वाटलं, मात्र तेच मागणं मागितलंस तेव्हा अपराधी वाटलं. म्हणजे तू माझ्याकडे जे मागितलंस गेल्या आठवड्यात जेव्हा तू माझ्याकडे आलास आणि मला म्हणालास मी तुझा निस्तीम बघतोय, माझ्याकडे तू काहीतरी मागितलंस आणि तेच मागणं तू परत महादेवाकडे मागतोयस आज एका आठवड्यात लगेचच, त्यामुळे विठ्ठलाला वाईट वाटतंय. म्हणजे अशी लोक असतात, आज एकादशी आली त्याच्याकडे हे मागणार, गणपतीचं काहीतरी आलं परत त्याच्याकडे तोच मागणारे असतात देवाकडे. देवाकडे खरं तर काही मागायचं नसतं. तर देवा ह्या देवाकडे तेच मागणार, त्या देवाकडे तेच मागणार, आणखी इतके देव आहेत की सगळ्यांचंच करतात आणि त्यांच्याकडे तेच मागणं मागत असतात. तर विठ्ठल म्हणतो की महादेवाला गेलास नवल नाही वाटलं किंवा वाईट नाही वाटलं, मात्र तेच मागणं मागितलंस तेव्हा अपराधी वाटलं. थांबला असतास थोडा, पाहिली असतीस रे वाट, थांबला असतास थोडा पाहिली असतीस वाट, होऊ नसता दिला मी तुझा भ्रमनिरास. विठ्ठल म्हणतो की थोडा पेशन्स ठेवले असते, मी कदाचित तुझी मी परीक्षा घेत असेल, थोडासा तुझा मी भ्रमनिरास नसता होऊ दिला तुझे माझ्याकडे मागितलंय. मला तुझी काळजी आहे. विठ्ठल हा माऊली आहे, सगळ्यांचा बाप आहे, सगळ्यांचा आई बाप आहे, माऊली म्हणतात त्यांना. तर मी तुझा भ्रमनिरास नसता होऊ दिलास रे, पण तू एकाच आठवड्यात दुसऱ्या देवाकडे तेच मागणं मागतोस. हे विठ्ठलाच्या कल्पनेतलं मी लिहिलंय ते. विठ्ठल असं बोलत असेल कदाचित, जे आषाढीला जे काही मागितलं असेल आषाढीला एखाद्याने, दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्या देवाकडे सेम जर मागित असेल तर विठ्ठलला कदाचित असा विचार करत असेल. मात्र पुढे काय म्हणतोय की बदलणारी माणसं पाहून विठ्ठल थोडासा नाराज झाला. ही अशी जी रूप बदलणारी लोक असतात किंवा एकनिष्ठ नसतात त्यांच्या म्हणजे देवाशी असू देत कुठल्या कोणाशी असू देत, तर बदलणारी माणसं पाहून विठ्ठल थोडासा नाराज झाला. मात्र शेजारी उभ्या रुक्मिणीमुळे लगेच भानावर आला. आपल्याला माहिती पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या शेजारीच रुक्मिणीचं मंदिर आहे. रुक्मिणी तिथे उभी आहे, ते वेगवेगळे उभे आहे, विठ्ठला जवळ नाही उभी आहे रुक्मिणी. तर शेजारीच उभ्या असलेल्या रुक्मिणीमुळे मात्र वेळीच भानावर आला. पाहता रूप रुक्मिणीचे एकनिष्ठता त्याला दिसली. म्हणजे तिला बघितल्यावर कळलं की अरे हे भक्त एका आठवड्यात हा याने पक्ष बदलला, मात्र माझी रुक्मिणी एकनिष्ठ आहे. किती तर पाहता रूप रुक्मिणीचे एकनिष्ठता त्याला दिसली. नाराज झाली असली तरी 28 युग साथ नाही सोडली. तिथे त्याची एकनिष्ठता रुक्मिणीची त्याला तिथे दिसली आणि आपल्या भक्तावर तो नाराज झाला की हा एका आठवड्यात याने जे मागणं माझ्याकडेच मागितलं आणि तेही दुसऱ्या देवाकडे लगेच एका आठवड्यात मागलं. कदाचित हे कल्पनेतलं हे देव असा विचार करत असतील, मी काही देवाकडे मागत नाही किंवा मी तेवढी धार्मिकही नाहीये, पण मी असा विचार करते जस्ट धार्मिक विषय निघालाय म्हणून की जर माझे हातपाय व्यवस्थित आहे, जर माझे डोळे व्यवस्थित आहे, मग आपल्याला जर एकदम छानपैकी जर सगळं व्यवस्थित दिलंय तर कष्ट करून जे काही आपल्याला हवंय ते मिळवणं, ह्याच गोष्टी आपल्याला एवढंच कर्तव्य फक्त करायचं. जर आपल्याला जन्म मिळाला एवढा सुखरूप एवढा छान जन्म मिळालाय
तर देवाकडे काहीही मागायचं नसतं, तो देत असतो. आई वडील जसं आपल्याला न सांगता त्यांना कळत असतं आपल्या मनातलं, तसंच देवालाही कळत असेल. तर या नोटवर आपण हा ब्लॉग इथे थांबवतोय. कविता एक 4-5 माझ्या ज्या होत्या, माझ्या कविता भरपूर आहेत. ऐकवायला तेवढा वेळ नाहीये. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? कुठली कविता आवडली? कुठली कविता पटली? जर तुम्ही कविता ही मला नक्की सांगा. आणि जर कवितांचा विषय निघालाय म्हणून सांगते. जर तुम्हालाही जर तुम्ही कविता लिहित असाल, ज्या माझ्या प्रिय मैत्रिणी आहेत, तर मला कविता नक्की मी तुम्हाला माझा ईमेल आयडी देते. तर तुमच्या कविता सुद्धा मला नक्की पाठवा. मी पुढचा ब्लॉग जो आहे, जर मला 4-5 कविता जरी मिळाल्या, तर मला मेलवर पाठवा. मी त्या कवितांचं, तुमच्या कवितांचं वाचन मी माझ्या ब्लॉगमध्ये करेल. मला आवडेल कविता वाचायला. मला कविता वाचायला खूप आवडतं, प्रचंड आवडतं. तर तसं आपण करूयात. मी माझा ईमेल आयडी देते. त्याच्यावर कविता नक्की पाठवा. ब्लॉग शेअर करा, सबस्क्राईब करा, भरभरून प्रेम द्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या परत एकदा खूप 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 शुभेच्छा आणि धन्यवाद. या नोटवर आपण ब्लॉग इथेच थांबवतोय. सबस्क्राईब करा द आर्ट ऑफ लाईफ आणि भेटूयात पुढच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. नमस्कार.